जाऊयात नागपूरमध्ये आज रामनवमीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय। रामनवमीच्या निमित्ताने नागपुरातील श्री पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये मंगल आरती करण्यात आली आहे। तर दुपारी 3 वाजता पोद्दारेश्वर राम मंदिरातून रामनवमीची शोभायात्रा निघेल। रामनवमीच्या निमित्ताने गेल्या 58 वर्षांपासून प्रभू रामांची रथ यात्रा काढण्याची परंपरा आहे। पोद्दारेश्वर मंदिरामध्ये ही परंपरा आजही जोपासली जाते। या शोभायात्रेचं मुस्लिम बांधवांच्या वतीने देखील ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे। तर थेट जाऊयात नागपूरमध्ये ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। पोद्दारेश्वर मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे आणि दुपारी 3 वाजता ऐतिहासिक अशी शोभायात्रा देखील या ठिकाणी निघणार आहे। एकंदरीत अपडेट काय? अगदी शुभम, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीचा उत्सव नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे। नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरातून जे आहे ते दुपारी 3 वाजता ही शोभायात्रा निघणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक ठिकाणाहून जे आहे ते झाकी यामध्ये सहभागी होतील, ज्याचं जो आहे तो विशेष आकर्षण या शोभायात्रेचं असेल आणि मोठी तयारी जी आहे ती एकूणच या शोभायात्रेसाठी जे आहे ते संपूर्ण करण्यात आली आहे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकूणच असणार आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दरवर्षी या शोभायात्रेला भेट देतात। त्यामुळे आज देखील ते या शोभायात्रेला जे आहे ते एकूणच भेट देणार आहे। मात्र मंदिराकडून जे आहे ते एकूणच मोठी तयारी अशी जी आहे ते करण्यात आली आहे आणि एकूणच ही शोभायात्रा ज्या ज्या मार्गाने निघणार आहे त्या मार्गाने जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते वाहतुकीमध्ये काहीशे बदल जे आहे ते एकूणच केले आहेत। तर काही मुस्लिम बांधवांकडून जे आहे ते विविध ठिकाणी या शोभायात्रेचं स्वागत देखील केलं जाणार आहे। तर शांतीचं प्रतीक असलेलं कबूतर हवेमध्ये सोडून जे आहे ते मुस्लिम बांधवांकडून प्रतिवर्षी जे आहे ते या शोभायात्रेचं स्वागत केलं जातं। त्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी जे आहे ते एकूण जे आहे तयारी देखील केलेली आहे। अनेकदा जे आहे ते हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवाची रामनवमीच्या पूर्वी या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी असणार या संदर्भात बैठक देखील पार पडली। स्वतः पोलीस आयुक्त देखील या बैठकीमध्ये सहभागी होते। त्यामुळे एकूणच आपण जर पाहायला गेले तर शोभायात्रा ही अशी भव्य अशी दिव्य असणार आहे आणि लाखो लोक जे आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी असणार आहे। 3 ते रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत ही शोभायात्रा असणार। विविध आकर्षक विद्युत रोषणाई जे आहे ते एकूणच या शोभायात्रेच्या रथामध्ये असणार आहे। विविध चित्ररथ जे आहे ते यामध्ये समावेश असणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांचा देखील यामध्ये समावेश असेल। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आजची नागपूरची जी आहे ते शोभायात्रा जी निघणार आहे ती एकूणच ऐतिहासिक निघणार असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। शुभ ज्ञानेश्वर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।